नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजयी ग्रंथ अध्याय 5चं आपण वाचन करणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण अध्याय 4चे वाचन केले होते. आता याच्यानंतर आपण अध्याय 5 घेणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. अध्याय क्रमांक 5. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगणगणात बोटी लिहून पाठवा. श्री गणेशाय नमः. हे अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया दासगणू लागला पाया, आता अभय असू दे. मी हीन दीन पातकी नर, नाही कोणता अधिकार, सर्व बाजूनी लाचार आहे मी देवदेवा. मी परी अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी, पहा अंगी लाविली खरी विभूती श्री शंकराने. तो हीनाचा हीनपणा, थोरान आणि कमीपणा ही जाणून नारायणा गणू हा ठेव संग्रही. सर्व लाड लेकराचे माता ती पूर्वीसाचे, आहे दास गणूचे ओझे सर्व तुझ्या शिरी. ऐसे करशील तैसे करी, जैसे करशील तैसे करी, परिदया असू दे अंतरी. देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या. गजानन असता शेगावी यात्रा येई नित्य नवी, ती कोठवरी वर्णावे फार न लागे तियेचा. महिमा तो वाढला फार, म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी. महिना तिकडेच राहावे, वाटेल तैसेच बैसावे, कोणाशी न उमगू द्यावे चरित्र आपले इथुलेही. श्रोते एका समयासी महाराज पिंपळ गावासे गेले, तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा. त्या पिंपळ गावाच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर, सत्य जुने पुराणे हेमाडपंथी. मंदिरी येथे झाले साक्षात्कारे, बैसले शिवाच्या गाभारी लावून या पद्मासन. गुराखी त्या गावाचे आपापले कळप गुराचे घेऊन या निघाले साचे अस्तमाने गावाकडे. मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता, तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात गेले वंदन्या शिवाप्रत. तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित झाले. मुले म्हणती, या मंदिरी कोणी न पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाचे समयाला. काही गुराखी बाहेर आले, इतरा बोलावू लागले. काही तेथेच बसले सत्पुरुषाचे समोर. परी साधू बोले ना, टोळे मुळेच उघडी ना, याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकासे. कोणी म्हणती, थकलेला हा साधू दिसतो भला, का शक्तीमुळी नुरली त्याला बोलाव्या कारणे. कोणी म्हणती, उपवासी असावा निश्चयशी. कोणी थोडी भाकर तयासे देऊ आपण खावया. ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर. भाविक मूळची गुराखी पोर हलवू लागली समर्थाला. परी साधू हालेना, मुखी शब्द बोलेना, म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष. गुराखी आपापसात बोलती, याची मुळी न कळे स्थिती. जरी मेला म्हणावा निशिती, तरी आहे बसलेला. अंगण झाले थंडगार, ऊन आहे साचार, यावरून हा जिवंत नर आहे हे शंका नको. कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप दावित, कोणी म्हणे ते तर सत्य शिवापुढे ना भूत येई. कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावा, साचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हीच भाग्य. याचे आता पूजन करू अवघे आपण. जा स्नान लागून पाणी आणा ओढ्याचे. पोरे गेली ओढ्यावरी, गिळ्यामध्ये आणिले वारे. परम भावे पायावरी घालिते झाले समर्थांच्या. कोणी वन्य पुष्पे आणली, माळ त्याची तयार केली, कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचर दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी. गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून,
काही वेळ केले भजन. पुढे बसून समर्थाच्या ऐसा आनंद चालला. तो एक गुराखी बोलला, अरे वेळ बहु झाला, चला आता गावाकडे. दिवस गेला, मावळून काना आली. रानातून मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणासे पाहण्या येतील. कानांना असे म्हणतानी वासरे घराची लागली असतील हुमरावया. या साधूची हकीकत आपण सांगू गावात. शहाण्या वडील माणसाप्रत म्हणजे येईल कळून की. ते अवघ्यासे मानवले. गुराखी सर्व निघून गेले. गावामाजी कळविले मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते. प्रातकाळी आली गावची मंडळी समर्थासी पाहण्याभली गुराख्याच्या बरोबर. तैसा काल होता बेसला, तैसाच आता पाहिला. भाकरीसी न स्पर्श केला, ती जशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गावकरी, हा योगी पुरुष कोणीतरी आहे बेसला मंदिरी साप्रते शंकरांच्या. कोणी ऐसे बोलले. शिवपिंडीच्या बाहेर आले. आपणा दर्शन द्या भले, चला नेऊ या गावात. हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल. ही उतरण्या आहे वेळ, याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधरा 12 वर्षे झाले स्थित समाधीच्या जोरावर. गर्ते माझी ख्यात हे. ऐसी भवती न भवती झाली. ही एक पालखी आणविली, त्यात उचलून ठेवले समर्थाची मूर्ती पहा. ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर. पुढे वाजंत्र्याचा गजर होत होता विभूत हो. मधून तुळशी फुले पोर टाकीत होते भले. समर्थाचे अंग झाले गुलालाने लाली लाल. घंट्या घड्याळे वाजती, लोक अवघे भजन करीती. जय जय योगी राजमूर्ती ऐसे उच्च स्वराने. मिरवणूक आली गावात. मारुतीच्या मंदिरात बसविल्या सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला. मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून त्यांच्या पुढे. ऐसा जो विचार करीती तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्याचे. मग काय विचारता, आनंद झाला समजता. प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामीची या चरणावरी. नैवेद्याची धूम झाली. ज्याने त्याने आणलेली पात्रे ती वाढून भली. मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार गेला. थोडाफार हळूपाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावकारांनी. ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी. आमच्याही सी आला एक अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी. पाय लागले साधूचे. आम्ही त्या योगीवरा कोठे न जाऊ देऊ खरा. निधी चालता आला खरा, त्याते कोण दवडी. हो, शेगावच्या बाजारात जिकडे तिकडे हीच माता व्यंकटलाला झाली श्रुत वर्तमान ते अवलियाचे. व्यंकटलाला पत्नीसहित गेला पिंपळगावात. समर्थाशी जोडून हात विनवू लागला नाना परी. आता हेतो म्हणून निघून गेला तर आपण त्यास झाले 15 दिन याचा विचार करा. हो गुरुराया, तुम्हाविन भणभणीत दिसे सदन. शेगावचे अवघेजण चिंतातूर झाले हो. गाडी गाणीली आपणासाठी चला शेगावी. ज्ञानजेठी मायलेका होणे तुटी हे काही बरे नसे. कित्येक दयाळ आपले भक्त राहिले असती उपोषित त्या शहरात नित्य दर्शन घेणारे. तुम्ही ना आल्या शेगावी. मीही तनू त्यागीन परवी अमुची सांगा पुरवावी आळकुनी गुरुवर्या. व्यंकटलाला ऐसे वदले. महाराज गाडीवरती बैसले शेगावासी निघाले पिंपळगाव सोडून. जैसा मागे गोकुळाला न्याया कृष्ण अक्रूर आला, तैसा व्यंकटलाला भासला अक्रूर पिंपळगावात. पिंपळगावाच्या लोकांप्रती व्यंकटलाला समजविती. नका हो दुःखित जिती जातीन कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शना यावे, हेतू आपुले पुरवावे. जेथल्या तिथे असू द्यावे या मूलमूर्तीला. बहुतेक पिंपळगावाचा व्यंकटलाला साहुकार साचा मनोभंग. साहूचा करण्या कुळाची छाती नसे. चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्थ. महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगाव. पंथी जाता गुरुमूर्ती बोलली व्यंकटलाला प्रति ही का साऊची होय रीती. मला दुसऱ्याचा बळी न्यावा, माल दुसऱ्याचा बळी न्यावा. म्हशी यावया तुझ्या घरी, भय वाटते अंतरी.
तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो. लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होय कांता, जिची अगाध असे सत्ता, तिलाही त्वा कोंडिले. तेथे माझा पाड कोण, म्हणून गेलो पळून. जगदंबेचे पाहून हाल, माझे चित्त भ्याले. ऐसे एकदा भाषण झाले समर्थ, ऐसे एकदा हसू लागले. बंकटला प्रतिभले विनयाने भाषण केले ते एका सौचित्ते. बंकट बोले, गुरुनाथा, माझ्या कोल्पान भ्याली माता. आपला वास तेथे होता म्हणून झाली स्थिर ती. तेथे बाळ तेथे आई, तेथे दुजाचा पाड काही. आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत. तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर. माझे न उरले आता घर, ते सर्वस्वी आपुले. घरमालका कारण शिपाई आडवी कोठून, तैसे तुमचे इच्छिल मन तैसेच तुम्ही वागावे. इतकी माझी विनंती शिगावी असुवस्ती. दिनू कानना ते जाती परी ती घरी पुन्हा. तैसेच तुम्ही करावे. अवघ्या जगा उद्धारावे परी आम्हाना विसरावे. शेगावी यावे वरचेवर. ऐसे समजूत घालून शेगावी आणले गजानन. ते काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ते ऐकावी तुम्ही कथा. सांगतो मी इथे. आडगाव नामे ग्राम होता एक त्या वराड प्रांती. त्या ग्रामाकारण जाया निघाली दयाघन प्रातकाळी. चुकून नजर शेगावकरांची. महाराजांची चालगती वायूची या समान होती. आणि तनय मारुती आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख 16 कलानी तपे अर्क कचित कोठे न राहिले उदक. ऐसा प्रखर उन्हाळा. मध्यान्हीच्या समयाला अकोला गावापासी आला योगेश्वर साधूला गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान, समर्थासी लागली तहान. करीती चौफेर अवलोकन, तो उदक कोठे दिसेना. अंगावाटे चाललेल्या धारा घामाच्या त्या एकसरा. अधरोष्ट तो सुकला खरा उदकाविन समर्थांचा. ऐशा दुपारच्या उसरी भास्कर नामे शेतकरी घालीत होता पाळी खरी आपल्या त्या शेताला. शेतकऱ्याची पाहत स्थिती ते अवघ्यात मुख्य असती. कृषी व लहान निश्चिती अन्नदाता जगाचा. अशी अंगी ऐसे मोठेपण परी सोशी यातना दारुण. बिचाऱ्यांना ऊन तहान सोसणे भाग असे की. त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत. एक वेळा मिळेल घृत परी अभाव पाण्याचा. आपणा ते प्यावयासी भास्करांनी शेतासी आणले खापराच्या घागरीसी. उदक होते गावातून पाठीशी ते भाकर डोई जलाची घागर. ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा. आगर झुडपाखाली होती भास्करी ठेविली. त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागावया. समर्थ म्हणती भास्कराला, तहान बहुत लागली मला पाणी दे बा. प्यावयाला नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे आहे पहा बापा. थोर साचे पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य. धनिक पानपोयाला घालीती हमरस्त्याच्या पंथावरती. याचे कारण शोधचिती म्हणजे येईल कळून. भास्कर बोले त्यावर, तू नंगा दूत दिगंबर. तुला दांडग्या पाजिता नीर पुण्य लाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यासी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी. वाजो समाज हितासाठी झटे त्यासी सहाय्य करा.